त्याने साधनेमध्ये तत्पर असणे. सगळीच माणसं साधनेमध्ये तत्पर असतात असं नाही. काहीच्या जीवनामध्ये एवढी साधना मंद गतीने चालू असते, अत्यंत सावकाश मंद गतीने. एक जणाची लगट 5 वर्ष भेट होत होती. प्रत्येक भेटीमध्ये त्यांना विचारायचं काय करता तुम्ही, त्याने उत्तर द्यायचं काय नाही, मॅट्रिकची परीक्षा देतो. रामकृष्ण रामकृष्ण. पहिल्या वर्षी हेच उत्तर, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या वर्षी सुद्धा हेच उत्तर, काय नाही मॅट्रिकची परीक्षा देतो. ज्याने हे विचारलं होतं त्याने त्याला परत विचारलं, अरे बाबा एवढं काय अवघड आहे, 5-5 वर्षांनी एकाच वर्गात मॅट्रिकची परीक्षा देतो, मॅट्रिकची परीक्षा देतो, न पास होण्यासारखं, विषय न निघण्यासारखं एवढं काय अवघड आहे. त्यावेळेला त्याने उत्तर दिलं, तो म्हटला तुम्हाला माहित नाही, पुढचं उच्च शिक्षण घेण्याकरता पाया पक्का करतोय म्हटला. रामकृष्ण रामकृष्ण. याला मंद गतीने साधना म्हणतात. एका रेल्वे स्टेशनवर रेल्वे कधीच वेळेला येत नसायची. 5 मिनिटं तरी उशीर, 10 मिनिटं तरी, 15 मिनिटं तरी, अर्धा तास तरी उशिराच यायची. प्रवासी वैतागून जायचे, अमूल्य वेळ त्यांचा, वैतागून जायचे, नाईलाजाने बसायचे. कधीच वेळेला रेल्वे येत नसायची. एका दिवशी मात्र 12 म्हणजे 12, 1 सेकंद सुद्धा उशिरा नाही, बरोबर वेळेला आले. प्रवाशांना आनंद झाला, वा ड्रायव्हर असावा तर असा, तंतोतंत वेळेला गाडी आणली आहे. मग अशा ड्रायव्हरचा सत्कार करण्याचं ठरवलं त्याने. फुलाचा हार, गुलाल, शाल, श्रीफळ सगळं घेऊन आले आणि सत्कार करत असताना त्या ड्रायव्हरने विचारलं, कशा करता सत्कार आहे माझा ते तरी सांगा ना. अहो ज्यांचा सत्कार करायचा आहे त्यांना माहिती पाहिजे ना कशा करता सत्कार करतात ते. कशा करता सत्कार आहे माझा असं विचारल्यानंतर सत्कार करणाऱ्याने सांगितलं, हो त्याच्याकरता सत्कार आहे, तुम्ही कुशल ड्रायव्हर आहात, तत्पर ड्रायव्हर आहात. ही गाडी वेळेला कधीच येत नाही, रोज उशिराच येते. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं उशीर करते आणि म्हणून आम्ही वैतागून जातो. आमचा अमूल्य वेळ वाट बघावी लागते गाडीची, वेळेला गाडी येत नाही. परंतु आज तुम्ही असे तत्पर ड्रायव्हर आहात, अगदी बरोबर 12 म्हणजे 12लाच गाडी आणली. अशा तुमच्यासारख्या तत्पर ड्रायव्हरचा सत्कार आम्ही ठेवला आहे. त्या ड्रायव्हरने सांगितलं, असा असेल तर माझा सत्कार करू नका. म्हटले काय? त्याने सांगितलं, ही गाडी आजची नाही, कालची आज आली आहे. रामकृष्ण 24 तासाने लेट. एवढी मंद गतीने साधना काहीच्या जीवनामध्ये असते. परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये पडलेलं अंतर आहे, ते अंतर किती आहे, कधी आपण परमात्म्यापर्यंत पोहोचणार, हे कशावर अवलंबून आहे? आपल्या साधनेच्या तत्परतेवर अवलंबून आहे. आपण किती उचलत्या गतीने साधना करतो, उचलत्या पावलाने चालतो, हे आपल्या तत्परतेवर अवलंबून आहे. आणि काहीच्या जीवनामध्ये मंद गतीने साधना असते. आपण त्या गतीने साधना करतो. एक मनुष्य दुसऱ्या देशातला पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शन करता आला. रेल्वे स्टेशन वरती रेल्वेतून उतरला. माहिती नाही मंदिर किती दूर आहे, पहिल्यांदाच आलेला आहे. मंदिर किती दूर आहे माहित नाही. रस्त्याच्या कडेला एक वारकरी बाबा होते. त्या वारकरी बाबांना त्याने विचारलं, ओ महाराज, मला मंदिरापर्यंत जाण्याकरता किती वेळ लागेल? किती वेळ लागेल म्हटल्याबरोबर त्या वारकरी बाबाने हातानेच असं केलं, चालू लागा. चालू पडा. रस्त्याने चालू लागला. साहेबाला राग आला. त्या मी प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय देतात. मी म्हणतो किती वेळ लागेल आणि हे म्हणतात चालू लागा. प्रश्न काय आणि उत्तर काय? 150 पावलं चालून गेल्यानंतर मग त्या वारकरी बाबाने हात वर करून त्या साहेबाला सांगितलं, ओ साहेब, तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्याकरता अर्धा तास लागेल. साहेबाला पुन्हा राग आला. मी ज्या वेळेला विचारलं किती वेळ लागेल, त्यावेळेला म्हणतात चालू लागा. आणि आता न विचारता मला हाक मारून सांगतात अर्धा तास लागेल. तुमच्याकडे अशीच पद्धत आहे का? अहो तुमच्याकडे नाही बरं का, मी तिकडचं सांगतो.
अशीच पद्धत आहे का? ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला सांगायचं नाही आणि आता न विचारता पुन्हा हाक मारून सांगायचं, असं काय? का सांगितलं नाही? मी तुम्हाला विचारलं किती वेळ लागेल मला मंदिरापर्यंत जाण्याकरता, काच नाही सांगितलं? त्यावेळेला त्या वारकरी बाबांनी सांगितलं, अहो तुम्ही मला विचारलं मला मंदिरापर्यंत जाण्याकरता किती वेळ लागेल? अहो तुमची चालण्याची काय गती आहे, ती गती न पाहता कसं सांगता येईल तुम्हाला किती वेळ लागेल ते? आणि म्हणून मी म्हटलं तुम्ही चालू लागा रस्त्याने, तुम्हाला 100-50 पावलं मी चालू दिलं आणि मग तुमची चालण्याची गती पाहिली आणि मग माझ्या लक्षात आलं की या गतीने तुम्ही चालता, या गतीने चालल्यानंतर तुम्हाला अधिकार ते साधावीला मार्ग चालत आहे मग कळ येते, परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये पडलेला अंतर आहे. आपण कोणत्या गतीने साधना करतो, साधनेमध्ये किती तत्पर आहोत याच्यावर प्राप्ती अवलंबून आहे. काहीच्या जीवनामध्ये मंद गतीने साधना असते, त्यांना जन्मच्या जन्म लागतात परमात्म्यापर्यंत जाण्याकरता, आणि काहीच्या जीवनामध्ये साधनेमध्ये एवढी तत्परता असते. ध्रुव बाळ 6 महिन्यात भगवत दर्शन. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, भांबकरी पाठारी वस्तुता केली, आरंभिली देवा पायी. 15 दिवसांनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज राजा परीक्षिती 7 दिवसा मुक्ती झाली तयार. आणि अर्जुन तर 1 तास भगवद्गीता ऐकली असेल, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. आणि असा एक राजर्षी आपल्या देशामध्ये होऊन गेला, 1 तासात भगवत दर्शन झालं. 1 तास उरला अशी भाग्यदशा कैची प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला. केवढी तत्परता आहे, 1 तासात भगवत दर्शन झाला. उभं राहणं म्हणजे काय? उठून उभं राहणं हे साधनेमध्ये तत्पर असणे. कारण उभं राहिलेले जेवढे तत्पर असतात तेवढे बसलेले नसतात. माझ्या अंगावर येऊ नका बरं का, कीर्तनात हा नियम लागू पडत नाही. कीर्तनात उभं राहिले तत्पर, बसलेले तत्पर आहे. मग हा नियम कुठे लागू पडतो? एका माणसाच्या घराला आग लागली, लागू नये कोणाच्या घराला, लागली. लागल्यानंतर काही अंतरावरती काही माणसं बसलेले होते, काही माणसं उभे होते. बसलेल्या माणसानं उभं असलेल्या माणसांना एकदाच कळालं आमक्याचं घर पेटले जळायले, विजवण्याकरता जायचंय. जे बसलेले माणसं होते आणि उभे होते सगळेच माणसं निघाले आग विजवण्याकरता. कोणते माणसं अगोदर पोहोचतील? जे अगोदरच उभे आहेत ते आग विझवण्याकरता अगोदर पोहोचतील, बसलेले नंतर पाठीमागून पोहोचतील. काय? बसलेल्या माणसांना नुसतं पळायचं नाही ना, उभं राहिलेल्या माणसांना नुसतं पळायचंय, त्यांना उठायचंय का? अगोदरच उभे होते, त्यांना आग विझवाय जायचंय, आग लागली हे कळाल्याबरोबर नुसतं पळायचंय. बसलेल्या माणसांना पळायचंय का? बसल्या बसल्या पळता येते का? घरी जाऊन प्रयत्न करा, इथं नाही.
हो, त्यांना अगोदर उठायचंय आणि नंतर पळायचंय, ते मागवून नंतर पोहोचतील. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की साधनेमध्ये तत्पर असणे याला म्हणतात उभं राहणे. नाम साधनेमध्ये तत्पर असणे याला म्हणतात उभं राहणे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, ठाकलो से द्वारी उभा, नाम साधनेमध्ये मी तत्पर आहे. कशा करता? याचक भिकारी, हा भिकारी नाही, याचक भिकारी. भिकाऱ्याचे दोन प्रकार असतात, एक साधा भिकारी आणि दुसरा याचक भिकारी. साधा भिकारी दारात येतो, याचना करतो आणि याचना केल्यानंतर दाता जे काही देईल तो घेतो. मला अमकत पाहिजे म्हणत नाही. धान्य द्या घेतो, कपडे द्या घेतो, पैसे द्या घेतो, अजून काही दात्याला जे द्यावं वाटतंय, दाता जे काही देतो तो घेतो. मला अमकत पाहिजे हट्ट घेत नाही, हा साधा भिकारी आहे. परंतु दुसरा जो भिकारी आहे, साधा भिकारी नाही, याचक भिकारी, दात्याच्या इच्छेनुसार घेणारा नाही, आपल्या इच्छेनुसार मागणारा. भगवान वामन बळीराजाच्या दारामध्ये गेले, साधे भिकारी होते का? याचक भिकारी. बळीराजा, बळी सर्वस्वी उदार, माग, काय मागायचं ते मागा. 3 पाऊल भूमी दान मागितली. बळीराजा हसायला लागला. खरंच याला मागायचं कळत नाही. मी चक्रवर्ती सम्राट राजा देण्याकरता असताना काय मागून मागून मागितले 3 पाऊल भूमी दान. अरे दुसरं काही मोठं माग. तू एवढं छोटं मागावं आणि तेवढंच मी जर द्यावं तर लोक तुला नाहीत काही म्हणणार, मला नाव ठेवतील ना. मागणाऱ्याला कळत नव्हतं, पोरबुद्धीच होतं, त्याला मागायचं कळत नव्हतं. परंतु देणारा बळीराजा होता ना, त्याला कळत नव्हतं का काय द्यावं ते. त्याच्या परिस्थितीनुसार, वैभवानुसार त्याने द्यायला पाहिजे होतं. लोक मला नावं ठेवतील, दुसरं मोठं काही माग. आणि माझी आतापर्यंतची अशी ख्याती आहे की माझ्या दारामध्ये आतापर्यंत याचक आलेला आणि माझ्याकडून दान घेऊन गेलेला, पुन्हा त्याला दुसऱ्याच्या दारात मागाय जाण्याची वेळ आली नाही. माझ्याकडून दान घेऊन गेलेला याचक जर पुन्हा दुसऱ्याच्या दारात मागण्याकरता गेला तर तो माझा अपमान आहे. काय म्हणतील लोक, बळीराजाच्या कडून दान घेऊन आला आणि परत अजून दुसऱ्याकडे मागायची वेळ याच्यावरती आली, हा माझा अपमान आहे. याच्याकरता दुसरं काही मागणं मोठं. वामनाने सांगितलं, मला दुसरं काही नको, मला 3 पाऊल भूमी दानच हवी. काय? मी संध्या करत होतो एका वेळेला, आणि संध्या करत असताना ज्याची जमीन होती त्या माणसाने माझी संध्या पूर्ण होऊ दिली नाही. अर्धी झाली असतानाच मला तिथून उठवलं. आणि त्यावेळेस पासून माझ्या मनामध्ये असं आलं, आपल्या मालकीची जर जमीन असती तर आपली संध्या पूर्ण झाली असती, आणि म्हणून आपल्या मालकीची काही जमीन असावी याच्याकरता मला 3 पाऊल भूमी दान दे. आता बळीराजाला 3 पाऊल भूमी दान दिली. मला पुढचा भाग सांगत बसायचा नाही. भगवान वामन बळीराजाच्या दारामध्ये याचना करण्याकरता, मागण्याकरता गेले. साधे भिकारी नव्हते, याचक भिकारी. आपल्या इच्छेनुसार घेणं, दात्याच्या इच्छेनुसार घ्यायचं नाही, आपल्या इच्छेनुसार घेणारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सुद्धा साधे भिकारी नाहीत, याचक भिकारी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना माहिती आहे, परमात्मा काहीही देऊ शकतात, न देण्यासारखं देवाला काही नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, मनसी पात्रापात, कैवल्याविषयी पवित्र वैरी आहे. देवाचा स्वभाव माहिती होता जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना. देव तुम्ही देण्यामध्ये आणि महान आहात, उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचर.
होता ते पवाडे, तोच एक दानशूर दाता, तू तो उदाराचा राणा. देवाचा स्वभाव माहिती होता. देवा तुम्ही काहीही देऊ शकता, परंतु मी काहीही घेणारा नाही, तुमच्या इच्छेनुसार घेणारा नाही. कारण मी साधा भिकारी नाही, याचक भिकारी आहे. माझ्या इच्छेनुसार तुम्हाला द्यावं लागेल. आणि मग परमात्मा म्हटले, महाराज ठीक आहे, तुमच्या इच्छेनुसार देता मागण्याकरता तुम्ही आला, दारात उभे आहात, याचक भिकारी म्हणून आहात, तुम्हाला भीक हवी आहे, तुमच्या इच्छेनुसार देतो. काय हवंय म्हटल्यानंतर आपली मागणी अभंगाच्या दुसऱ्या चरणात, माझ भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. भातुक कशाला म्हणतात? लहान मुलाला खाण्याकरता आई थोडासा भात करते, थोडा असतो, त्याला भातुक म्हणतात. थोडं प्रेम, ही मागणी सर्वश्रेष्ठ मागणी. प्रेम भातुके पाठवा. कोणाचं प्रेम? जडाचं नाही, जीवाचं नाही, परमात्म्याचं प्रेम पाहिजे. ही मागणी केली. मागणी केल्यानंतर महाराजांना अजून शंका आली, परमात्मा आपलं मागणं टाळतील कोणत्या निमित्ताने? महाराज तुमचं मागणं योग्य आहे, पूर्ण केलं पाहिजे, तुम्हाला दिलं पाहिजे, परंतु एक अडचण आहे. कोणती? आजची वारी जरा जास्त भरली आहे, पंढरपूरची वारी, आजची वारी जरा जास्त भरली आहे. अनेक संत म्हणत आलेत, होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. याच्याकरता तुमचं मागणं पूर्ण करण्याकरता आज मला वेळ नाही. पुढच्या वारीला या, पुढच्या वारीला आल्यानंतर तुमचं मागणं पूर्ण केलं जाईल. या निमित्ताने, या मार्गाने परमात्म्याने आपलं मागणं टाळू नये, याच्याकरता देवाला नीती धर्म शिकवतात महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात.
परवा या पुढच्या वारीला या, मग तुमचं मागणं पूर्ण केलं जाईल. देवा अशा मला येरधारा लावू नका, त्याचा दोष तुम्हाला लागणार. दात्याला लागत असतो. काही धर्मनीती दात्या करताय आणि काही धर्मनीती याचका करता, मागणाऱ्या करता आहे. दात्या आणि मागत्याशी धर्मनीती करी बोलियेसी, यथानुशक्ती ठाकेल तैसी बाधी दोघाशी. दात्या करता धर्मनीती आहे. याचक दारात आला, रिकाम्या हाताने परत लावायचा नाही. आपल्या शक्तीनुसार ऐपतीनुसार काही ना काहीतरी याचकाला द्यायचं. न देता जर याचक तसाच परत गेला तर तो तसा जात नसतो, दात्याचं सगळं पुण्य घेऊन जात असतो. आणि आपल्या शक्तीनुसार त्याला द्यायचं. कारण याचक दारामध्ये जो येत असतो मागण्याकरता येतच नसतो. मग कशा करता येत असतो? बोध देण्याकरता येत असतो. दात्याला बोध देण्याकरता येत असतो. भिक्षुका नैव भिक्षंती बोधयंती गृहे गृहे दीयताम दीयताम लोका अदातुं फलमीदृशम. बोध देण्याकरता येतो दात्याला. कोणता बोध देत असतो? तू दान दे, तू दान दे, मला रिकाम्या हाताने परत लावू नकोस. तू जर मला दान दिलंस तर तू तुझ्यासारखा राहशील. तू जर नाही मला दान दिलंस तर तू माझ्यासारखा होशील. आज कोण आहे मी? भिकारी. तू जर मला नाही दान दिलंस तर तू पुढच्या जन्मात माझ्यासारखा भिकारी होशील. आणि तू जर मला दान दिलंस तर तू तुझ्यासारखा राहशील. आज कोण आहेस तू? दाता काय दरिद्री असतो का? दाता संपन्न असतो, श्रीमंत असतो. तू मला दान दिलंस तर तू तुझ्यासारखा राहशील, नाही दान दिलंस तर माझ्यासारखा होशील. तू तुझ्यासारखा राहा, माझ्यासारखा होऊ नकोस, असा बोध देण्याकरता भिकारी याचक दारामध्ये येत असतो. आणि ही धर्मनीती आहे. दात्या करताय आपल्या शक्तीनुसार त्याला द्यायचं, रिकाम्या हाताने परत लावायचं नाही. आणि याचका करता धर्मनीती आहे, मला एवढंच पाहिजे, अमकच पाहिजे असा हट्ट घ्यायचा नाही. जर याचकाने तसा हट्ट घेतला, मला हेच पाहिजे, इतक्या प्रमाणात पाहिजे, आणि तेवढं जर दात्याच्याने देणं शक्य नाही झालं आणि मग याचक परत गेला तर त्याचा दोष पुन्हा दात्याला लागत नाही. दोघा करता ही धर्मनीती आहे. महाराज देवाला नीती धर्म शिकवतात. याचकाचा भार येऊ नये येरधार. कारण पुन्हा या, पुढच्या वारीला या, अशा येरधारा लावणं हा एक नकार आहे. काल विलंब लावणे हा एक नकार आहे. आपल्याला एकच नकार माहिती आहे, तोंडाने नाही म्हणणे. एखादा मनुष्य दुसऱ्याकडे काही मागण्या करतो, गेल्यानंतर त्याने सांगितलं नाही, मी येणार नाही, अथवा वस्तू माझ्याकडे नाही. एकच नकार माहिती आपल्याला. 6 प्रकारचा नकार आहे शास्त्रामध्ये. मौनम काल विलंबस्य प्रयाणम भूमी दर्शनम रुकुट्यन्यमुखी वार्ता षड्विध स्मृतः. 6 प्रकारचा नकार आहे. सांगेन मी आपल्याला. मौन बाळगणे पहिला नकार आहे. उदाहरण मी आपल्याला सांगतोय. समजा हा मृदंग आहे
आणि मी तुम्हाला तो मृदंग मागितला, तुमचाच आहे का? तुम्हाला मृदंग मागितला, मागितल्यानंतर तुम्ही हो म्हणला नाहीत, नाही म्हणला नाहीत, फक्त गप्प बसलात. ओळखायचं देणार नाही. मौन बाळगणे हा नकार आहे. गप्प बसला माणूस, मागितलं, मौन बाळगणे हा पहिला नकार आहे. दुसरा काल विलंब लावणे. अहो दिला असता परंतु आमचा सप्ताह चालू आहे ना, आमच्या सप्त्याचा काला झाल्यावर मग या पुन्हा देऊ. मग सप्त्याचा काला झाल्यावर आल्यानंतर अहो आमच्या जवळच्या गावचाच एक सप्ताह आहे आणि तो आमच्याकडेच आहे, तो सप्ताह झाल्यानंतर पुन्हा या, पुन्हा देतो. असं प्रत्येक वेळेला लांबवणे काल, याला काल विलंब म्हणतात. उद्या या परवा या म्हटलं की समजावं देणार नाही. काल विलंब लावणे हा दुसरा नकार आहे. तिसरा नकार आहे मौनम काल विलंबश्य. तिसरा नकार आहे प्रयाणम. तुमच्याकडे मृदंग मागितला, तुम्ही हो म्हणला नाहीत, नाही म्हणला नाहीत, तिकडच निघून गेला, तिकडे तोंड करून तिकडे निघून गेला. प्रयाणम समजायचं देणार नाही. निघून जाणे, तिथून दूर जाणे, प्रयाणम तिसरा नकार आहे. चौथा नकार आहे मागितल्यानंतर भूमी दर्शनम. तुम्ही माझ्याकडे बघायच्या ऐवजी खाली बघायला सुरुवात केली, जमिनीकडे खाली बघितलं तुम्ही, मी ओळखायचं देणार नाही. भूमी दर्शनम चौथा नकार आहे. पाचवा नकार आहे मागितल्यानंतर हो म्हणला नाहीत, नाही म्हणला नाहीत, फक्त कपाळाला आठ्या पाडल्या, असं केलं तोंड, समजायचं नाही म्हणून सांगितलंय. भ्रुकुट्यन म्हणजे कपाळाला आठ्या पाडणे हा पाचवा नकार आहे. आणि सहावा नकार आहे अन्यमुखी वार्ता. तुम्हाला मृदंग मागितला, माझ्याकडचं तोंड तुम्ही तिकडे फिरवलं आणि दुसऱ्या माणसाबरोबर बोलायला सुरुवात केली, याला अन्यमुखी वार्ता. नकार षडविध स्मृत. सहा प्रकारचा नकार आहे हा. याच्यापैकी काल विलंब लावणे, उद्या या, परवा या, नंतर या, देईन, समजायचं नाही म्हणून सांगितले, देणार नाही. म्हणजे काल विलंब हा नकार ठरू शकतो. देवा तुम्ही जर पुढच्या वारीला येण्याकरता सांगाल, येरधाऱ्या लावाल, मला पुन्हा येण्याकरता सांगाल, तर त्याचा दोष देवा तुम्हाला लागणार आहे. तुम्ही घेऊ नका. याचकाचा भाव येऊ नये. आणि अजून एका कारणाने महाराजांना असं वाटलं की परमात्मा आपलं मागणं पूर्ण करणार नाही, टाळतील का? अहो महाराज, तुमची मागणी ही सगळ्यात मोठी मागणी, देवाकडे भक्तिप्रेम मागणं ही सगळ्यात मोठी मागणी आहे. मग परमात्मा असं विचार करतील, महाराज तुम्ही माझी तेवढी सेवाच केली नाही, मी प्रसन्न होऊन भक्तिप्रेमाचं दान तुमच्या पदरात टाकण्या इतपत तुम्ही माझी सेवा केली ना. तुम्ही माझी तेवढी सेवा केली नसल्यामुळे तुमचं हे मागणं मला पूर्ण करता येत नाही, तुम्हाला हे देता येत नाही. या निमित्ताने सुद्धा, या कारणाने सुद्धा देवाने आपलं मागणं टाळू नये. याच्याकरता देवाला शेवट
सेवा घेतल्या वाचून महाराज दान मागतात. मागावं का? सेवा करून मागावं का सेवा न करता मागावं? सेवा करून मागावं. सेवा न करता महाराज दान मागतात. त्याचं कारण असं आहे, महाराज जरी सेवा करत असले तरी परमात्म्याची प्रसन्नता मिळून भक्ती प्रेमाचं दान आपल्या पदरात पडेल इतपत सेवा घडली असेलच. सांगता येते का? आहे का काही मोजमाप आपल्याकडे? परमात्मा प्रसन्न होऊन भक्ती प्रेमाचं दान आपल्या पदरात टाकण्या इतपत आपली सेवा घडलीच असेल. काय मोजमाप आहे आपल्याकडे? काय पुरावा आहे त्याचा? काही पुरावा नाही. आणि म्हणून महाराजांना शंका आहे, आपण जरी देवाची सेवा करत असलो तरी परमात्मा प्रसन्न होऊन भक्ती प्रेमाचं दान आपल्या पदरात टाकतील एवढी घडलीच असेल असं सांगता येत ना. कारण सेवकाचा धर्म अत्यंत कठीण आहे. सेवा धर्म परम गहनो योगिना मप्यगम्या. सेवकाचा धर्म अत्यंत कठीण आहे. आणि जरी सेवा करत असलो तरी तेवढी प्रसन्नता मिळणे इतपत घडलीच असेल हे सांगता येत नाही. आणि जर घडली नसेल तर परमात्मा या निमित्ताने आपलं मागणं टाळतील. परमात्म्याने ते मागणं टाळू नये याच्याकरता महाराज देवाला म्हणतात, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा तुके पाठवा. प्रेमाचं दान मागतात. ही सर्वश्रेष्ठ मागणी आहे. संप्रदायामध्ये भक्तीच्या क्षेत्रामध्ये एवढी मोठी मागणी दुसरी कुठलीच नाही. भक्ती प्रेमाचं दान मागणे. कारण परमात्मा सगळं देण्यामध्ये उदार आहे, प्रेम देण्यामध्ये कंजूस आहे. सगळं देतो परमात्मा, परंतु प्रेम मात्र देण्यामध्ये कंजूस आहे परमात्मा. काय बाकी काही दिलं तरी परमात्मा देऊन मोकळा होतो. जबाबदारी देवावर काही राहत नाही, परंतु प्रेम दिलं की त्या भक्ताची सगळी जबाबदारी देवावर येते. म्हणून परमात्मा सगळं देण्यात उदार आहे, प्रेम देण्यामध्ये कृपण आहे. परंतु प्रेम मात्र सर्वश्रेष्ठ मागणी आहे. काय? जिथे प्रेम आहे तिथे परमात्मा आहे, आणि जिथे परमात्मा आहे तिथे परमात्म्याचं सगळं वैभव आहे. देव प्रेम काम असलं की परमात्मा ताब्यात येतो, आणि परमात्मा ताब्यात आला की परमात्म्याचं सगळं वैभव ताब्यामध्ये येत आहे. एक छोटासा दृष्टांत सांगून सेवा पूर्ण करायची. एकदा अकबर बादशाह आणि त्याची पत्नी दोघांचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर एवढं विकोपाला गेलं की अकबराने आपल्या बायकोला सांगितलं, आत्ताच्या आत्ता माहेरी जा आणि पुन्हा येऊ नकोस. कायम स्वरूपी आता दोघांचे ताटातोट, पुन्हा यायचं नाही. कायम स्वरूपी आता निघून जा माहेरी. आता बादशहाचा राजाचा हुकूम आहे. राणीची तर जाण्याची इच्छा नव्हती, परंतु बादशहाचा हुकूम आहे, आताच्या आता निघून जा, परत यायचं नाही. काय करावं? जाण्याची इच्छा नाही. राजाने तर आत्ताच्या आत्ता जाण्याकरता सांगितले. एवढ्यात आठवण आली बिरबलची. बेगम बिरबलकडे गेली. बिरबल, राजाचं आणि माझं भांडण झालंय आणि राजाने माझा त्याग केलाय, कायम स्वरूपी आत्ताच्या आत्ता माहेरी जाण्याकरता सांगितलंय आणि परत यायचं नाही. कायम स्वरूपी ताटातुटे. आता माझी तर जाण्याची इच्छा नाही, काहीतरी मार्ग तू सांगा. आता बिरबलने सांगितलं, राणी सरकार, मी उपाय सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. काही करायला तयार आहे मी, फक्त माझं जाणं मात्र तेवढं रद्द कर. राजाची आणि माझी ताटातूट होते ना, तेवढी समस्या फक्त माझी सोडव, बाकी तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. मग आता राजाकडे परत जायचं आणि म्हणायचं, मालक, आपल्या आज्ञेचं पालन मी करण्याकरता तयार आहे, जाणार आहे माहेरी, आता पुन्हा येणार नाही. आपली दोघांची ही शेवटची भेट आहे, ताटातूट आहे आता कायम स्वरूपी. मी जाणार आहे, फक्त माझी एक अट आहे,
की आपल्या राज्यातली एक आवडती वस्तू मला माझ्या बरोबर माहेरी घेऊन जाण्याची परवानगी द्या. एवढी परवानगी घेऊन या. मिळाल्यानंतर पुढे काय करायचं ते मी सांगतो. राणी गेली अकबर बादशाहकडे. सरकार, आपल्या आज्ञेचं पालन करण्याकरता मी तयार आहे, जाण्याकरता आता तयार आहे, जाणार आहे आणि परत येणार नाही, कायमस्वरूपी ताटातूट आहे. फक्त माझी एक अट आहे. कोणती अट आहे? आपल्या राज्यातली एक आवडती वस्तू माझ्या बरोबर मला घेऊन जाण्याची परवानगी द्या, मग मी जायला तयार आहे. राजाने विचार केला, जाते नाही आता, कायमस्वरूपी चालली ना, परत येणार नाही, मग आपल्या राज्यात काही एक वस्तू आहे का? हजारो लाखो वस्तू आहेत, त्याच्यातली एक नेली तर कुठं बिघडलंय? जा, तुला काय आवडतं ते घेऊन जा, परंतु परत येऊ नकोस. परवानगी मिळाली. परत बिरबलकडे गेली. बिरबल, परवानगी मिळाली एक आवडती वस्तू घेऊन जाण्याची, आता काय करायचंय? बिरबलने सांगितलं, अजून एक काम करायचंय. माझ्याकडे हे गुंगीचं औषध आहे, एक औषध आहे. राजाला अजून एक गोष्ट सांगायची की मी आता जाणार आहे, मग जाता जाता माझ्या हातचं एक ग्लासभर दूध तेवढं प्या, एवढीच माझी इच्छा आहे. दुसरं काही नाही. मी दूध बनवणार एक ग्लासभर आणि तेवढं माझ्या हातचं एक ग्लासभर प्या, मग मी कायमस्वरूपी जाते. परवानगी मिळाली की हे गुंगीचं औषध आहे. त्या दुधामध्ये हे औषध टाकायचं, राजाला दूध पिण्याकरता द्यायचं. राजाने दूध प्यालं की राजा बेशुद्ध होईल. पालखी तयार ठेवायची, राजाला उचलायचं, पालखीत टाकायचं, स्वतः पालखीत बसायचं, राजाला घेऊन जायचं माहेरी. ठरलं हे. राणी आली ते औषध घेऊन. सरकार, जाण्याकरता मी तयार आहे, आवडती वस्तू घेऊन जाण्याची मला परवानगी तुम्हीच दिली आहे, मग अजून एक माझी इच्छा आहे की जाता जाता मी एक चांगलं ग्लासभर दूध करून तुम्हाला द्यावं, माझ्या हातचं